त्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो निहाता विचार सागर तरंग दुसरा परिच्छेद 4 क्रमांकाचा आणि त्याही मध्ये जे काही वेगवेगळे परिच्छेद केलेले आहेत त्यातला शेवटचा परिच्छेद तरंग दुसरा परिच्छेद 4 क्रमांकाचा आणि त्याच्यामध्ये शेवटचा काही भाग तो आपला बघायचा राहिलेला आहे तो आपण पाहूया. म्हणजे अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे इथपर्यंत सापडली पंक्ती. तरंग दुसरा परिच्छेद 4 क्रमांकाचा आणि त्यामध्ये अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणावे. ती अंतःकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनेकत्व आलेच आणि अनेकत्वाचा तर एकत्वाशी विरोध आहे. म्हणून त्या अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही अशी शंका केली होती कोणी? पूर्व पक्षाने. ठीक ना. इथून पुढे आपल्या पंक्ती लावायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण पाहू. तर आता मध्ये 2 दिवस आपला देहूची आपली वारी असल्यामुळे आणि आपल्या द्वितीय वर्षाचा क्रमांक असल्यामुळे आपला 2 दिवस पाठ झाला नाही आणि आता पुढची संगती आपल्याला पाहायची आहे. पण डॉक्टर बाबा म्हणत असतात न्यायशास्त्र हे 1 महिन्यात विसरतं, व्याकरण 8 दिवसात विसरतं आणि वेदांत 1 दिवसात विसरतं. पण आपला तसा तो विसरलेला नाही, कारण आपण काकड आरती गात गेलो तर वेदांतच म्हणत गेलो, कारण वारकऱ्याचं निधिध्यासन म्हणजे काकड आरती आहे. त्यामुळे आपण त्याच चिंतनात असल्यामुळे आपला तो काही विसर पडला नाही. पण मागच्या विषयाची संगती लागण्याकरता म्हणून आपण थोडक्यात चालू विषयाचा गोषवारा घेऊन चालू विषय आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू. मागच्या विषयाचा थोडासा गोषवारा. तर प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप आणि द्वितीय तरंगामध्ये त्याच अनुबंधाचा विस्तार. तर पूर्व पक्षाच्या मते अनुबंध चतुष्टयातला पहिला अनुबंध कोण? अधिकारी. आणि या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. तर सिद्धांती त्याला म्हणतात पुष्कळ नाही हे बरोबर आहे, पण कोणीच नाही हे म्हणणं बरोबर नाही. मग पुष्कळात कोण नाही? तर पामर नाही, मग तो 3 प्रकारचा असेल. विषयी नाही, तोही 3 प्रकारचा आहे. जिज्ञासू आहे तो 3 प्रकारचा आहे. मुक्त नाही तो 4 प्रकारचा आहे. तो कौतुकाने पठण पाठन अध्ययन अध्यापनामध्ये प्रवृत्त झाला तरी तो विधी किंकर नाही. म्हणून पामर नाही, विषयी नाही, मुक्त नाही, पण जिज्ञासू मात्र या ग्रंथाचा अधिकारी आहे. नंतर दुसरा अनुबंध आहे विषय, ज्याचा विचार पहिल्या तरंगामध्ये करत असताना या ग्रंथाचा विषय पाहिला जीव ब्रह्मैक्य ज्ञान. ते श्रौत आस्तिका करता श्रुती प्रमाणाने आणि तार्किक आस्तिका करता अनुमान प्रमाणाने जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. तर त्या विषयाची असिद्धी पूर्व पक्षाने श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने केली. श्रुती देण्याकरता योगदर्शन, मग जीवाष्टकाने पंचक्लेश. युक्ती देत असताना जीव परिच्छिन्न म्हणजेच नाना, आणि अनुभूती सांगत असताना जीवाच्या ठिकाणी स्वगत सजेती विजेती भेद आहे, परमात्म्याच्या ठिकाणी एकही नाही. मग त्यांचं दोघांचं ऐक्य होईल कसं? आता तुम्ही काय म्हणाल? जीव जीव म्हणजे काय? अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला काय म्हणतात? जीव म्हणतात. त्यातला जो वाच्यांश आहे म्हणजे विशिष्ट जीव आहे त्याचं ऐक्य नाही होत, पण त्यातला लक्ष्य भाग जो साक्षी आहे तो एक असल्यामुळे त्याचं ऐक्य व्हायला काय हरकत आहे? असं जर तुम्ही म्हणाल तर आम्ही जर तुम्हाला विचारलं मग सगळे जीव जर एकच आहेत, सगळ्यांचा जीव तत्वातः जो वास्तव जीव तो एकच आहे, तर मग सगळ्यांची सुखदुःख सगळ्याला भोगायला भेटावी. तर त्याचं उत्तर वेदांती देतील. कशाचं नानात्व आहे? या ना इकडे या, इकडे या. कशाचं नानात्व आहे? अंतकरणाचं नानात्व आहे. आणि म्हणून ज्याची सुखदुःख त्याला ती प्राप्त होईल, कोणाला प्राप्त होणार नाही. साक्षी एक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी नानात्व येत नाही, कारण सुखदुःख धर्म अंतकरणाचे आहे. ठीक आहे. भोगाच्या संकाराचा दोष टळला कशामुळे? अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे.
पण कोणाचा दोष टळत नाही? ज्ञानाचा दोष टळत नाही. कारण साक्षी भाष्य वेदांत मतामध्ये सुखदुःख आहे आणि त्या साक्षीवर अनेकत्व येतं. कारण ज्ञानाची साधनं जीवाकडे 3 आहेत. अंतकरण आहे, पण ते सुखदुःखाचं ज्ञान करून द्यायला समर्थ नाही. का बरे? जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही म्हणून. तसंच अंतकरण वृत्ती आहे, ती सुखदुःखाला जाणायला समर्थ नाही. का बरे? अति सामिप्यात हा एक दोष आहे म्हणून. किंवा दुसरं म्हणजे आग्नेची ठिकाणी कोणती वृत्ती आहे? दाहकता, ती कोणाला जाळते? आग्नी भिन्न इतर पदार्थाला जाळते, कोणाला जाणत नाही? आपला आश्रय आग्नेला जाळत नाही. तसं आग्नेची जाननरूप एक वृत्ती आहे, ती कोणाला जाणते? अंतकरणाची जाननरूप वृत्ती आहे, ती कोणाला जाणते? अंतकरण भिन्न इतर पदार्थाला जाणते, कोणाला जाणत नाही? अंतकरणाला जाणत नाही. आणि म्हणून ते अंतकरण स्थित सुखदुःखाला जाणत नाही. हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. काही मतिक न्यायाने ज्याला अंतकरणाला ज्ञान होत नाही, त्या वृत्तीलाही ज्ञान होत नाही, आता राहिली ज्ञानेंद्रिय. ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रियाने, ती इंद्रिय सुद्धा कोणाचं ज्ञान करून देतात? बाह्य विषयाचं ज्ञान करून देतात. त्या 2 इंद्रियामध्ये विशेष योग्यता आहे, चक्षुरेंद्रिय आणि त्वगेंद्रिय. त्या आश्रयाला जाणतात आणि विषयालाही जाणतात. त्वगेंद्रियाचा विषय स्पर्श, ते मृदू कठीण स्पर्श रूपी विषयाला जाणतात. ते मृदू कठीण स्पर्श कोणाच्या आसनात राहतात? तक्क्या किंवा एखादा पाषाण दगड याच्या आसनात, त्यालाही ते जाणतात. तसंच चक्षुरेंद्रिय, त्याचा विषय रूप आहे, मग ते सुरेख आणि भ्यासूर या दोन्ही रूपाला जाणतं. जसं लक्ष्मीचं रूप म्हटलं की सुरेख आहे आणि त्या अवदसेचं रूप म्हटलं की भ्यासूर आहे. आणि दोघी कलह करायला आले होते. आपण म्हटलं विष्णूकडे, सांगा कोण सुंदर? विष्णूने उत्तर दिलं, लक्ष्मीला सांगितलं तू येताना सुंदर, आणि अवदसेला सांगितलं तू जाताना सुंदर. पण मग रूपाचं ज्ञान कोणी करून दिलं? चक्षुरेंद्रियाने. त्याचा आश्रय जे घटपटादी त्याचंही ज्ञान करून दिलं. या 2 इंद्रियात विशेष योग्यता आहे आश्रय विषयाचं ज्ञान करून देण्याची. पण विषयाचं ज्ञान करून देऊ शकतात, आश्रयाचं नाही. अशी किती इंद्रिय आहेत? 3 इंद्रिय आहेत. पण एकंदर 2 आणि 3 5ही ज्ञानेंद्रिय परांचे खाणे व्यतनुत स्वयंभूत तस्मान पराग पश्यंती नांतरात्मन. सगळ्या इंद्रियाचे द्वार बहिर्मुख असल्यामुळे ते बाह्य विषयाचं ज्ञान करून देतात, कोणाचं नाही? अंतकरणाचं नाही. आणि अंतकरणाचंच नाही म्हटल्याच्या नंतर अंतकरण ठिकाणचे सुख दुःखाचं तर करून देणार नाहीच नाही. मग राहिला कोण? हा साक्षीच राहिला, ऐक नाही. म्हणून वेदांत मतामध्ये सुख दुःख साक्षी भाष्य आहे. पण मग भोगाच्या संकाराचा दोष अंतकरणाचं नानात्व मानल्यामुळे कळाला. आता तुम्ही म्हणाल अंतकरण सुख दुःखाचं प्रकाशन करतं, तर शक्य नाही. वृत्ती करते तेही शक्य नाही, आणि इंद्रिय करतात तेही शक्य नाही. इंद्रिय का करू देत नाही? बहिर्मुख आहेत म्हणून. वृत्ती का करत नाही? अति सामिप्यात दोष आहे म्हणून. अंतकरण का करत नाही? जे ज्या स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही म्हणून. मग राहताना कोण राहिलं? साक्षीच. साक्षी तर तुम्ही किती मांडला? एक. आणि सुख दुःख अनेक. मग अनेक जीवाची अनेक प्रकारची सुख दुःख सगळ्याचं प्रकाशन करणारा साक्षी जर एक असेल तर सर्वाची सुख दुःख सर्वाला कळावी. कळतात काय? नाही. याचा अर्थ साक्षी झाला नाना, असं कोणाचं मत होतं? पूर्व पक्षाचं. एक तर साक्षी तो मानतच नव्हता, तर साक्षी मानला पाहिजे हे त्याला विशेष विशेषण विशिष्ट या रूपाने आपण पाहिलं. कारण विशिष्टाची सिद्धीच होऊ शकत नाही. कोणाचा अंगीकार केला नाही तर विशेषण किंवा विशेषाचा दोघांपैकी एकाचाही अंगीकार केला नाही तर विशिष्ट असणाऱ्या जीवाची सिद्धी होत नाही. म्हणून विशेष असणारा साक्षी मानला पाहिजे. त्याला उदाहरण दिलं होतं कोणाचं? राजसत्ता. राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्ता दिसत नाही, पण ती नाही मानली तर त्याचं राजसेवकत्व नष्ट होईल. तसं विशेष जीवाचं स्वयंबुद्धीने आपल्याला ज्ञान होत नाही, पण तो नाही मानला तर विशिष्ट जीवाची सिद्धी होणार नाही. म्हणून साक्षी मानला पाहिजे. त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य आता का होत नाही? तर पूर्व पक्षाच्या मते साक्षी काय आहे? नाना आहे म्हणून. पण सिद्धांती म्हणतात साक्षी नाना नाही, साक्षी एकच आहे. आणि ते त्याचं म्हणणं काय? एक तर तुम्ही काय करा, जीवशिव ऐक्य हा विषय तरी माघारी घ्या, किंवा साक्षी भाष्य हा सिद्धांत तरी माघारी घ्या. सिद्धांती त्याला म्हणतात साक्षी भाष्य सुख दुःख साक्षी भाष्यच आहे म्हणून तो सिद्धांत माघारी घेता येणार नाही. आणि जीव ब्रह्म ऐक्य आमच्या ग्रंथाचा विषयच आहे म्हणून तो विषय सिद्धच आहे. मग तो म्हणतो कसा? तर सिद्धांती म्हणतात आम्ही सांगतो तसा. म्हणले तुम्ही तरी कसा सांगतात? म्हणले आम्ही आता सांगतो, ते आपण वाचू सिद्धांती काय बोलतात. ठीक ना? म्हणजे इथपर्यंत आपण झालेला गोषवारा थोडक्यात पाहिला. तरंग दुसरा परिच्छेद 4 क्रमांकाचा, आणि त्यामध्ये शेवटचा परिच्छेद ज्याच्यामध्ये पूर्व पक्षाने साक्षीचं काय मानलेलं आहे? नानात्व. त्या नानात्वा साक्षी तो का मानतो त्याचा थोडक्यात अनुवाद करतात शंकेचा, आणि मग त्याचं काय देतात आपल्याला आता उत्तर देतात. काही वाटलं तर आपल्याला बोला. बघा
अंतकरण अधिष्ठान चैतन्याला काय म्हणावे? साक्षी म्हणावे. ती अंतकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर काय आले? अनंतत्व आले. कारण अंतकरण अनेक तर साक्षी सुद्धा काय होईल? अनेक. पण हे कोणाचं मत? पूर्व पक्षाचं. आणि बोलतायत सध्याला कोण? सिद्धांती. मग आपल्याला पूर्व पक्षाचं मत का म्हणायचं आहे? कारण सिद्धांती त्याचा थोडक्यात अनुवाद करायला लागले. बाबा तुझं म्हणण्याचं स्वरूप असंच आहे ना, असं त्याला बोलतात आहे ना. पण हे सिद्धांती बोलतात, पण मत कोणाचं आहे? पूर्व पक्षाचं. अंतकरण अधिष्ठान चैतन्य साक्षी, त्याला साक्षी म्हणावे. ती अंतकरणे अनेक असल्यामुळे साक्षीवर अनंतत्व आलेच. अनंतत्वाचा एकत्वाशी काय आहे? विरोध आहे. आणि म्हणून त्या अनेक साक्षीचे एका ब्रह्माशी एकत्व घडत नाही. कारण ब्रह्मास ठिकाणी आहे एकत्व, साक्षीस ठिकाणी आहे अनेकत्व. आणि लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण काय नाही? साम्य नाही. कारण अनंतत्व कोणाच ठिकाणी आहे? पूर्व पक्षाच्या मते साक्षीच्या ठिकाणी. आणि एकत्व कोणाच ठिकाणी आहे? ब्रह्मास ठिकाणी. बरं, ते अनेकत्व का मानावं लागतं? सगळ्यांची सुखदुःख सर्वाला कळत नाही म्हणून. कारण साक्षी एक आहे. तो जर प्रकाशन करतो तर सगळ्यांची सुखदुःख सर्वांना ज्ञात झाली पाहिजे, पण होत नाही. मग सुखदुःखाचं सर्वांच्या सुखदुःखाचं सर्वाला ज्ञान व्हावं, पण ते होत नाही. याचा अर्थ साक्षी काय मानावा? एक. आपलं नाना मानावा. कोणाच्या मताने? पूर्व पक्षाच्या. तिचे समाधान म्हणजे या शंकेचे समाधान असे की बघा, व्यापक चैतन्याच्या म्हणजेच ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे त्या भागास काय म्हणतात? साक्षी अशी संज्ञा येते. म्हणजे व्यापक चैतन्याच्या, चैतन्य कुठे नाही? सर्वत्र आहे ना. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेत अणुमात्र नाही विषम आहे ना. सर्वत्र प्रमाण. अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे, परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. याचा अर्थ साक्षी कसा आहे? सर्वत्र आहे. का सर्वत्र आहे? कारण त्याला परिच्छेदच नाही. कोणता नाही? कोणताच नाही. देश काळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार असं असल्यामुळे चैतन्य सर्वत्र आहे. पण सगळ्या चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात काय? नाही. कोणत्या चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात? व्यापक चैतन्य आहे. त्या व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला अंतकरण रूपी उपाधी लागली आणि त्याने अवचिन्न जे चैतन्य त्याला काय नाव येतं? साक्षी चैतन्य असं नाव येतं. जसं सर्वच आकाशाला काय म्हणत नाही? घटाकाश म्हणत नाही. कोणत्या आकाशाला घटाकाश म्हणतात? मग जेवढी पोकळी घटाने मर्यादित आहे, अवचिन्न आहे, तेवढ्याच आकाशाला काय म्हणतो आपण? घटाकाश म्हणतो. तेच उदाहरण पुढे देतात. म्हणजे साक्षीचा भेद कसा आहे? हे पुन्हा चैतन्य समाधानापासून घेतो. म्हणजे शंकेचे समाधान असे आहे की व्यापक चैतन्याच्या म्हणजे ब्रह्माच्या, व्यापक चैतन्य म्हणजे कोणतं चैतन्य? ब्रह्म चैतन्य. ब्रह्मनाथ ब्रह्म जे सर्वत्र व्याप्त आहे असं ब्रह्म. त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे काल परिच्छेद नाही, सर्वात्मा असल्यामुळे वस्तू परिच्छेद नाही. असं व्यापक कोण? ब्रह्म चैतन्य. म्हणून आता चैतन्याच्या म्हणजेच ब्रह्माच्या ज्या कल्पित भागास, कल्पित भाग का म्हणायचा? कारण त्याचं वास्तव पाहिलं तर त्या ठिकाणी भाग विभाग हा भागच नाही. ते सर्वत्र ओतप्रोत आहे, पण त्याच्या कल्पित भागास, ब्रह्मचैतन्याच्या कल्पित भागास अंतकरण उपाधी आहे आणि त्या भागास साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे जेवढ्या भागाला अंतकरण उपाधी लागली कोणाच्या? ब्रह्मचैतन्याच्या, तेवढ्या चैतन्याला काय नाव येतं? साक्षी अशी संज्ञा येते. साक्षी अशी संज्ञा येते. जसे व्यापक असणाऱ्या आकाशाच्या जेवढ्या भागाला घटाची उपाधी लागली तद अवचिन्न पोकळीला काय नाव येतं? घटाकाश. मठाची उपाधी लागली तर अवचिन्न चैतन्याला मठाकाश. मेघाची उपाधी लागली मेघाकाश. आणि कुठलंच नाही उपाधी ते महाकाश. तसं व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला अंतकरणाची उपाधी लागते त्याला नाव येतं साक्षी चैतन्य. त्याला नाव काय येतं? साक्षी चैतन्य. म्हणजे साक्षीचा भेद कसा झाला? आता आपल्या इथे सर्वत्र ब्रह्म आहे आणि आपल्या प्रत्येकाचं अंतकरण आहे. अंतकरण केवढं आहे? देहाच्या आत ज्ञानाचं साधन ते अंतकरण केवढं नाही माहिती. ते अंतकरण महत परिमाणाचं आहे का अणुपरिमाणाचं आहे का मध्यम परिमाणाचं आहे? परिमाण म्हणजे त्याची लांबी रुंदी येता मोजमाप काय? तुम्हाला काय वाटतं? जाऊ द्या, आतापर्यंत आपल्याला तुम्हाला तरी काय वाटतं ते तर बोला. आपल्याला अंतकरण असं महत परिमाणाचं वाटतं का अणुपरिमाणाचं वाटतं का मध्यम परिमाणाचं वाटतं? महत परिमाणाचं वाटतं. ठीक आहे, यांना महत परिमाणाचं वाटतं. तुम्हाला महत्वाचं वाटतं. तुम्हाला सगळ्यालाच महत्व वाटतं आहे ना. माऊलीचं म्हणणं आहे अणुपरिमाणाचं आहे ना. मग आता माऊलीचं म्हणणं बरोबर का तुमचं म्हणणं बरोबर? तर दोघांचंही चुकीचं. माझंच बरोबर कारण मी पाठ सांगतो म्हटल्यावर बरोबर कोणाचं?
माझं असं नाही बरं का. जे बरोबर आहे ते बरोबर. मग बरोबर काय, अंतकरणात आपण देहाच्या ज्ञाना साधन म्हणतो ना. माऊलीची ओवी बघा, मग आपल्याला लक्षात येईल. पायी काटा नेटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाची निजो. पायामध्ये काटा बसल्याच्या नंतर मस्तिष्कात वेदना काय होतील? देहाच्या ज्ञाना साधन ते कोण? अंतकरण. आणि पायात काटा मोडल्याच्या नंतर तू इथे कळतो म्हणजे अंतकरण कुठे आहे? इथेही आहे आणि इथेही आहे. तेव्हाच कळेल ना. ते जर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात असलं तर मग इतर कळेल का आपल्याला? बरोबर. ते महत् परिमाणाचं म्हणल्याच्या नंतर शरीर पुढे चाललं का बाकीचं अंतकरण लोळत चालेल. ते महत् परिमाणाचं कसं म्हणता येईल त्याला? बरोबर की नाही? म्हणजे मोठं परिमाण जर म्हणलं तर अंतकरण याच्यात मावेल का ते? म्हणून त्याचं परिमाण महत आहे का अणु आहे का दोन्ही नाही? अणुही नाही मानलेलं आहे, काही नाही अणु मानलेलं आहे, काही नाही महत मानलेलं आहे, पण ते दोन्ही चुकीचं आहे. अंतकरणाचं परिमाण महत परिमाण नाही, अणुपरिमाण नाही, मध्यम परिमाण आहे. मध्यम परिमाण म्हणजे जेवढं शरीर तेवढं अंतकरण. आता याच्यातही जेवढं शरीर तेवढं अंतकरण. पण प्रत्येक वेळेला एकच शरीर प्राप्त होतं का आपल्याला? एक सारखं प्राप्त होतं का? एक शरीर प्राप्त होत नाही, एक सारखं प्राप्त होत नाही. या शरीरात जर द्विपाद असेल तर हे छोटं आहे, आणि यालाच जर पुढे जिरापाचं शरीर प्राप्त झालं त्याची मानच या शरीर एवढी आहे की नाही? मग त्यावेळेला काय करणार? तर त्या मध्यम परिमाणाचं जे अंतकरण आहे त्याचा संकोच विकास होतो. म्हणजे जेवढं शरीर, जसं दिवा आहे. आता दिवा जरी इथे लावला, आता हा दिवा आहे, हा एवढ्या खोली एवढा प्रकाश पडेल. हाच हॉलमध्ये लावला तर त्याच्यापेक्षा हॉल एवढा प्रकाश पडेल, आणि तो छोट्याशा देवाऱ्यात लावला तर देवार एवढा प्रकाश पडेल. म्हणजे प्रकाश केवढा होईल? जेवढं त्याचा भोवतालचे असेल तसं अंतकरण ज्या शरीरात गेलं का तेवढा त्याचा संकोच विकास होतो. पण केवढं ते शरीरा एवढं, जेवढं शरीर तेवढं अंतकरण, आणि त्यालाच म्हणायचं मध्यम परिमाण. अंतकरणाचं परिमाण किती मग? मध्यम परिमाण. आणि असं मध्यम परिमाणाचा असणारा अंतकरण प्रत्येकाचं काय आहे? जेवढं शरीर तेवढंच अंतकरण. आऊट हातचा 3.5 हाताचा दे आहे तेवढंच कोण आहे मग आता? अंतकरण आहे. मग शरीर नाना आहे तर अंतकरण सुद्धा नाना आहे. शरीर नाना तर अंतकरण सुद्धा नाना आहे. आणि शरीर नाना त्यातला अंतकरण नाना म्हणून साक्षी सुद्धा असं आहे का? पण नाही. पण नाना माना कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं. बरं का माना? कारण सगळ्यांची सुख दुःख सगळ्याला कळत नाही. पण त्याला सांगितलं बाबा साक्षीचा जो भेद आहे तो कसा आहे? औपाधिक आहे. म्हणजे 100 घट लागली म्हणजे घटाकाश 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 असं 100 आकाश झाले. पण 100 झाले का? ती उपाधीमुळे संज्ञा आली. मग उपाधी त्यांचा भेद जो औपाधिक आहे का वास्तव आहे? हे हा घट तो घट म्हणताना त्यांचा भेद औपाधिक आहे का वास्तव आहे? आणि एक आता कायम पंक्ती लक्षात ठेवायची, एक सिद्धांत. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही. एकदा बोला स्वर्गे. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही. लाभही करत नाही आणि हानी करत नाही. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभहानी करत नाही. म्हणजे त्या घटाकाशामध्ये भेद झालेला भेद कसा आहे? औपाधिक आहे. आणि त्यामुळे वास्तव आकाश कसं आहे? व्यापक आहे ना. मग त्या वास्तव व्यापक असणाऱ्या आकाशाची ह्या घटाने लाभ केला का हानी केली? का आकाश जसं आहे तसंच आहे? पूर्वी जसं होतं ते आताही तसंच आहे ना. आता तसंही पुढे तसंच राहणार आहे. किती घटाकाश आले काय गेली काय, घट फुटला काय फोडला काय, आकाश जसं आहे तसं आहे. हा घट फुटला काय फोडला काय? हा घट फुटतो प्रारब्धाने म्हणजे स्वभाव नाशाने, आणि फिरविला घट फोडीला चिरणे तो कोबरा म्हणतात. महावाक्य दोन्ही बोंब झाली. तो घट फोडला जातो, 3 त्याला असं मारतात. पहिला ठिपका, दुसरा आणि तिसरा आहे ना, आणि मग सोडून देतात. फुटला प्रध्वंसा भाव. तसे या घटालाही सुद्धा 3 ठिपके मारले जातात. स्वभाव नाश, आशय नाश आणि परतानाश आहे ना. हे आगा घटू, वा माऊली किती गोड बोलतात. आगा घटू जेवी फुटे तेवेळी ते तिचे आकाश लागे नीट वाटे, आणि वाटा लागे तरी भेटे एरवी काय चुके. हे खरं बोलणं आहे. म्हणजे घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला तिथलं आकाश काय होतं? महाआकाशाशी एकरूप होऊन जातं. आणि इतर वेळेला ते नाही फुटला तर महाआकाशाशी एकरूपच होत नाही. नाही ते रस्ता चुकता असं काही का ते महाआकाश रूपच आहे. मग शरीररूपी घट आहे. आपल्या प्रत्येकाची शरीररूपी काय आहे? घट आहे. आणि इथला आकाश म्हणजे कोणतंही चिदाकाश आहे, ब्रह्मचैतन्य. ते ब्रह्मचैतन्य कसं आहे? व्यापक आहे. आणि आपल्या प्रत्येकाचे अंतकरण किंवा शरीर याची काय लागली? त्याला उपाधी लागली. आणि त्यामुळे प्रत्येक जीव 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 घट 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 तसं जीव 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 अशीच झाले. पण मग हा जीवातला हा जीव असा जीवातला जो भेद आहे तो कसा आहे? कोणत्या उपाधीमुळे झाला? साक्षी ठिकाणी जीव जीव भेद. हे साक्षी चैतन्य, ते साक्षी चैतन्य, ते साक्षी चैतन्य. कोणत्या? अंतकरण उपाधीमुळे. मग अंतकरण रूपी उपाधीमुळे साक्षी चैतन्य ठिकाणी भेद प्रतीतीला येऊ लागला का आहे? प्रतीतीला येऊ लागला. मग तो वास्तव का अभेद का कल्पित? आणि कल्पित भेद का वास्तव अभेद?
कल्पित भेद का वास्तव अभेद, दोन्ही बी बरोबर आहे ना. कल्पित भेद आहे आणि वास्तव अभेद आहे. मग कल्पित भेद म्हणजे साक्षी चैतन्या ठिकाणी जो प्रतीतील आला तो वास्तव अभेदाची लाभानी करेल का? करणार नाही. मग साक्षी मुळात काही नाही, नाना नाही, काय आहे? एक आहे. ब्रह्म किती आहे? एक आहे. आणि एका साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. मग साक्षी नाना तू म्हणतो आणि आम्ही मानत नाही का? उपाधी रूपाने पाहिलं तर आम्ही मानतो, पण मग मानणं वेगळं आणि असणं वेगळं आहे ना. मग साक्षी नाना दिसायला आहे का असायला आहे? दिसायला आहे. ते कशामुळे? अंतःकरण रूपी उपाधीमुळे. घट फुटले म्हणून 10 घट ठेवले म्हणजे घटाकाश 10 दिसायला आहे, पण वास्तविक पाहता असायला एकच महाकाश आहे. तसं दिसायला साक्षी चैतन्य अंतःकरणाच्या उपाधीमुळे नाना आहे, पण असायला एकच आहे आणि त्याचं नाव आहे ब्रह्मचैतन्य. आणि ते ब्रह्म कोण आहे? मीच आहे. म्हणून मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. तरी सुद्धा आवाज कमीच येतो आहे ना, आहे ना. 2 दिवसाचा मध्यंतरी खाडा असल्यामुळे मला वाटतं अहम ब्रह्मास्मीचा आवाज कमी येतो आहे ना. तू का म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम, असं समजून अहम ब्रह्मास्मी म्हणायला कंटाळा करायचा नाही. कारण तुकोबराय बोलतात ते पुढच्या लेवलवरनं बोलतात. आपल्याला अजून पहिलं मी ब्रह्म हे तर कळून घ्यावं लागेल ना. त्याच्या अगोदर मी देह हे तर घालावं लागेल. तर ते मी देह जात नाही तोपर्यंत मी ब्रह्म या वृत्तीचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. भले मी देह म्हणणं हाही भ्रमच आहे, मी ब्रह्म म्हणणं हाही भ्रमच आहे. मी देह म्हणणं याला विसंवादी भ्रम म्हणतात. पुढे आपल्याला पंचदशीमध्ये येणार आहे. आणि मी ब्रह्म म्हणणं याला संवादी भ्रम म्हणतात. आणि त्याच्या पुढे त्या परोक्ष ज्ञानात गुंतून राहणं म्हणजे तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन भ्रम असं महाराज म्हणतात. पण तूर्त तरी आपल्याला कोणती वृत्ती घालवायची आहे? अहम देहोस्मी आहे ना. मग ती वृत्ती घालवण्याकरता वृत्तीला आलंबन द्यावं लागतं ना. विना आलंबनाची वृत्ती राहत नाही. तिला काही ना काहीतरी आलंबन द्यावं लागतं, काही ना काहीतरी आलंबन द्यावं लागतं. मग तिला मी देह हे आलंबन काढण्याकरता काय आलंबन द्यायचं? मी ब्रह्म आहे म्हणून अहम ब्रह्मास्मी आहे ना. मग आता ते मग अहम काय न नाना जे साक्षी दिसतं ते नाना साक्षी नाही. साक्षी किती आहे? एक आहे. ब्रह्म किती आहे? एक आहे. आणि एका साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही. आणि हाच तर आमच्या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. कोणता? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. कशाने प्रतिपादन करायचं? प्रमाणाने आणि युक्तीने. आणि हा आमच्या ग्रंथाचा विषय कसा नाही? असिद्ध नाही. कसा आहे मग? सिद्ध आहे. असं कोण बोलतं? सिद्धांती. कोणाला? पूर्व पक्षाला. आणि सिद्धांताचं बोलणं बरोबर नाही का? का बरोबर? सिद्धांताच बरोबर आहे. सिद्धांताच बरोबर आहे. कोणाचं बरोबर नाही? मग पूर्व पक्षाचं बरोबर नाही. पूर्व पक्षाचं आपल्याला खरं वाटलं नव्हतं का मागे? का बरंही वाटलं होतं? का खरं बरं वाटलं होतं? का खरं बरं नाही? ते आता ते खरंही नाही आणि बरंही नाही. मग खरं आणि बरं कोणाचं आहे? सिद्धांताच आहे की नाही? आता असं बोलतात. आता पंक्ती वाचतो बघा. वाचू. म्हणजे साक्षीचा भेद कसा आहे? बोललं पाहिजे सर्वांनी. उपाधिकृत आहे, कसा नाही? वस्तुगत नाही, म्हणजे तत्वता नाही. म्हणून साक्षी एकच आहे. म्हणून साक्षी कसा आहे? एकच आहे. कारण ब्रह्म काय नाही? सावयव नाही. जसं कोण सावयव नाही? आकाश सावयव नाही. म्हणून आकाशाच्या ठिकाणी कोणता भेद नाही? सोगत भेद नाही. तो म्हटला होता ना, जीवाच्या ठिकाणी किती भेद? 3 भेद. 1 सोगत भेद, 2 सजते भेद, 3 विजयते भेद. जीव सावयव आहे म्हणून सोगत भेद आहे. पण ब्रह्म काय नाही? सावयव नाही म्हणून कोणता भेद नाही? सोगत भेद नाही. नंतर जीव कसा आहे? एका जातीतले अनेक जीव आहे म्हणून जीवाच्या ठिकाणी कोणता भेद आहे? सजते भेद आहे. पण ब्रह्माच्या जातीतलं ब्रह्म किती आहे? एकच आहे म्हणून कोणता भेद नाही? सजते भेद नाही. तसं जीवाच्या ठिकाणी विजाती भेद आहे का? जीवाच्या व्यावहारिक सत्तेतले अनेक पदार्थ आहे, पण ब्रह्माच्या ठिकाणी कोणता भेद नाही? विजाती भेद नाही का? तर ब्रह्माच्या पारमार्थिक सत्तेतलं ब्रह्माच्या अतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. म्हणून अशा 3 भेदाने रहित कोण आहे? ब्रह्म आहे. आणि 3 भेदाने सहित कोण आहे? जीवात्मा आहे. आता हे सुद्धा बोलणं आपलं खरं आहे का? खरं नाही. कारण जीवाच्या ठिकाणी सुद्धा 3 भेद कुठे आहे? जीव तत्वता कोण आहे? तुका म्हणे कैची कीव. ते तर सिद्ध करायचं ना आपल्याला. कोठे जीव? निराळा. अमर हा खरे की पहा खोटे. म्हणले कधी कळेल? म्हणले न म्हणा देह माझा ऐसा, मग बरोबसा कळेल. मग आता या आता सध्याला आपल्याला जीवशिवाय ऐक्य सिद्धच करायचं ना. पण त्याकरताच ग्रंथकार बोलतात ना, मग आपण ब्रह्म नाही काय? आणि आपण जीव आहे का? नाही. आपल्याला वाटलं तो भ्रम नाही का? मग तो भ्रमात ती गोष्ट खरी असते का? म्हणजे आपल्याला आतापर्यंत मी देह वाटतो हा आपला काय आहे? भ्रम आहे. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटी ती थोपटी ती ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून देह नव्हे मी हे सरे. आणि मग उरला वरे विठ्ठल. देह मी नव्हे, मी देह नव्हे, मी ब्रह्मही नव्हे, मग उरला वरे
विठ्ठल आहे ना, या दोन्हीचा त्याग करून मग विठ्ठल तत्वाला म्हणजे विठ्ठल उरला, ब्रह्म कुठे उरलं? अरे बाबा, वेदांतात ज्याला ब्रह्म म्हणतात त्यालाच भक्तीत विठ्ठल म्हणतात. म्हणे विठ्ठल ब्रह्म नो हे, त्याचे बोल ना ऐकावे, बघतो हो का कोणी एक, आधी करून ब्रह्माधिक. ब्रह्मदेव जरी आला तो म्हणायला लागला विठ्ठल ब्रह्म नाही, त्याला म्हणतात चल बाजूला हो, नाही तर बघूच तुझ्याकडे आहे ना. कारण ब्रह्म आणि विठ्ठल दोन नाहीच आहे. ते ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तेरी, किंवा पुंडलिका भेटी परब्रह्म आले का नेनो, ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. अहो म्हणले पण मग ते हे तर परिचिन्ह दिसतं का आहे? दिसतंय, दिसतो हा तैसा नोहे, सर्व घटी व्यापक दिसतो परिचिन्न, पण तो तसा नाही ना, तो सर्वत्र व्यापक आहे. पण मग दिसतो का? कारण व्यापक स्वरूपात तो दिसत नाही आणि परिचिन्न स्वरूपात तो दिसतो. मग आणि ते म्हणाले पण मग परिचिन्न झाला म्हणून त्याच्या गुणवत्तेत ते काही निवडता आली? उत्तर बिलकुल नाही. थिजलेलं तूप असतं आणि पगळलेलं तूप असतं. मग तुपाच्या तुपपणाच्या गुणवत्तेत काय फरक झाला? काहीच नाही. उलट थिजलेलं तूप वागवायला सोपं आहे, हातात घेऊन जाता येतं, असं दुरून गोळाचा दाखवतात, हे बघ तुला लोण्याचा गोळा देतो कृष्णा, ये इकडे आहे ना, असं दाखवता येतं आहे ना. पंढरपूरला जाता येतं आहे ना, वारी करता येते. निर्गुण ब्रह्माची वारी कशी करणार आहे की नाही? त्याच्यामुळे पण त्याच्यात काही फरक आहे का? काही नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत, असं आहे. म्हणून ते काही दोन नाही, ते काय आहे? एकच आहे. आणि असला त्यांच्यात भेद कोणता आहे? इथला एखादा शब्द बोला ना तेवढा. असलाच त्या निर्गुण आणि सगुणामध्ये भेद तर कोणता आहे? खरं तर भेदच नाही, पण असला तर कोणता आहे? औपाधिक आहे. आणि औपाधिक भेद वास्तव आहे, भेदाची लाभहानी करत नाही. त्यामुळे जीव ब्रह्म ऐक्य आपला विषय सिद्ध आहे. बघा आता, उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. असे पहा की निरावयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. ज्याला कुठलेच अवयव नाही असं आकाश कुठे नाही? आगा आकाश के नाही? उत्तर आहे सर्व आहे. सर्वात आकाश आहे का? आकाशात सर्व आहे ना, आकाशात सर्व आहे. आणि आकाशात सर्व असल्यामुळे सर्वात कोण आहे? आकाश आहे, बरोबर ना. सर्वात आकाश असल्यामुळे आकाशात सर्व आहे. सर्वात आकाश असल्यामुळे आकाश सर्वात आहे. मग सर्वात आकाश आहे का आकाश सर्वात आहे? बोलताना काय घ्यावं? दोन्ही घ्यावं. आणि त्यातले त्यात आणखी कळण्याकरता काय घ्यावं? तर सर्वात आकाशात सर्व आहे ना. आणि आकाशात सर्व आहे म्हणून सर्वात कोण आहे? आकाश आहे. पण सर्वावर आकाश अवलंबून आहे का? आकाशावर सर्व अवलंबून आहे? आकाशावर, कारण आकाशात सर्वाचं अस्तित्व आहे. सर्वात आकाशाचं अस्तित्व नाही, म्हणजे सर्वावरती आकाशाचं अस्तित्व अवलंबून नाही, आकाशावरती सर्वाचं अस्तित्व अवलंबून आहे. तसं ब्रह्मावरती सगळ्याचं अस्तित्व अवलंबून आहे. ब्रह्माचं सर्वावर अस्तित्व अवलंबून नाही. म्हणून भूते माझ्या ठाई परिभूता माझी मी नाही, या खुणा तू काही चुकू नको. आम्ही काय केले? हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड, कारण तुझ्यावर प्रेम तेवढं आहे. अर्जुनाला देव म्हणतात हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड. आता काय कर? आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी, असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता भूते माझ्या ठाई का? कारण अध्यस्त पदार्थाला अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्ताच नसते, म्हणून भूते माझ्या ठाई. पण मी भूता माझी नाही का? नाही, कारण माझ्या दृष्टीने भूतच नाही. कारण जग संसारिक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडे ना, अशा अर्थाने ती संगती लावायची. बघा तूर्त इथे बघा, उपाधिकृत भेद असला तरी कोणामध्ये? साक्षीमध्ये आणि ब्रह्मचैतन्यामध्ये. कोणामध्ये? साक्षी. कारण साक्षीला कोणते उपाधी लागले म्हणून नाना साक्षी झालेत? अंतकरण आहे ना. म्हणून साक्षीमध्ये आणि ब्रह्मामध्ये औपाधिकृत भेद असला म्हणजे सोपाधिक कोण झालं? साक्षी. आणि निरुपाधिक कोण झालं? ब्रह्म. आणि सोपाधिक झाल्यामुळे साक्षी झाला परिचिन्न, आणि निरुपाधिक असल्यामुळे ब्रह्म झालं व्यापक. पण असा जरी भेद असला तर तो औपाधिकच आहे. आणि औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभही आणि हानी करत नाही. हा सिद्धांत आता काय म्हणजे मानसी करून ठेवायचा. म्हणून साक्षी हे अनेकच आपला उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही. असे पहा की निरावयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटात असणाऱ्या व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागास काय नाव दिलं आपण? घटाकाश. घटाकाश घटाकाश असं संज्ञा आहे. संज्ञा म्हणजेच नाव आहे.
आणि ती घटाकाशे घटाच्या उपाधीने किती झालीत आता भिन्न भिन्न, म्हणजे 50 झाली. 50 घट असल्यामुळे ती 50 झाली. असे भिन्न भिन्न असली तरीही ती काय नाही, व्यापक महाकाशाहून भिन्न नाहीत. कोण? घटाकाश. व्यापक महाकाशाहून भिन्न नाही. भिन्न नाही म्हणणे तत्वता. आणि दिसतात ही उपाधी रूपाने, पण उपाधी आपलं ठरलं औपाधिक भेद वास्तू अभेदाच्या लाभाने करत नाही, म्हणून ती तत्वता कशी आहेत? अभिन्न आहे. आणि उपाधी रूपाने पाहिलं तर भिन्न आहे. मग भिन्न असली तरी ती व्यापक महाकाशहून भिन्न नाही. कोण? घटाकाश. आता बघा, महाकाश रूपच आहेत, मग ती घटाकाश व्यापक महाकाशहून भिन्न नाही म्हणजे काय? ती महाकाश रूप आहेत. कारण 50 नाही लाखो घट झाले, ती कुठे आहे? ते महाकाशातच आहे, म्हणून ती महाकाशहून भिन्न नाही. म्हणून कोणावर कोणाचं अस्तित्व अवलंबून नाही? घटाकाशावर महाकाशाचं अस्तित्व अवलंबून नाही, पण महाकाशावरती घटाकाशाचं अस्तित्व अवलंबून आहे. कारण महाकाशातच कोण राहतात? ती घटाकाश राहतात. का ती महाकाश रूपच आहेत? महाकाश रूपच आहे. घटाकाश नाव का दिलं मग तुम्ही? गट उपाधी लागली म्हणून. गट उपाधी लागली तर त्याला तुम्ही महाकाश रूप का म्हणतात? बोलो ना आता. महाकाश रूप का म्हणता? उपाधिक भेद आहे तो. आणि औपाधिक भेद हे तुम्हाला इतका वेळच का? कारण ते आपलं फिट्ट झालं पाहिजे ना. त्याच्याकरता औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही, म्हणून ती कशी आहेत? महाकाश रूपच आहेत. कोण? घटाकाश. फोडल्याच्या नंतर आहे की नाही, आणि त्याच्या अगोदर नाहीत. बरोबर ना? हा, त्याच्या अगोदर सुद्धा आहेत. फोडली नाही त्याही वेळेला आहे, फोडली तर त्या वेळेला आहेच आहे. फोडली नाही त्या वेळेला जाणून घ्यायची आहे ना. आणि जाणलेलं पटत नसेल तर फोडून जाणायची आहे ना. तर ती महाकाश रूप आहे हे जाणवायचं. ठीक ना? बघा, महाकाश रूपच आहेत. त्याप्रमाणे गट उचलला काय तुम्ही आता असा? त्याप्रमाणे नाही, मला वाटलं मग डायरेक्ट अभिनयच करायला लागलेत महाराज, असं उचलून फोडायचा वा असा गट. त्याप्रमाणे अनेक अंतकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी त्याचे म्हणजे कोणाचे? साक्षीचे ब्रह्माशी काय होण्यास हरकत नाही, ऐक्य होण्यास हरकत नाही. ना आमच्या ग्रंथाचं काय आहे? विषय आहे. मग जीव ब्रह्म ऐक्य आमच्या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे का असिद्ध आहे? सिद्ध आहे. मग साक्षीमध्ये साक्षी नाना आहे का नाही? साक्षी नाना आहे का नाही? तत्वता नाही. आणि आहे का नाही? तर आहे पण नाही पण. आहे पण कधी? अंतकरण उपाधी न स्वीकारलं तर. नाही कधी? तत्वता उपाधी बाजूला सारली तर, आहे ना. त्यामुळे त्यांचा भेद दिसायला जरी असला तरी असायला नाहीये. आणि म्हणून असायला नाही आणि ब्रह्म ती एक आहे, आणि असायला नाही भेद म्हणून साक्षी सुद्धा एक आहे, आणि दोघांचा ऐक्य व्हायला हरकत नाही. आता काय बोलतात बघा. आता सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास किंवा अंतकरणास विषय होत नाही. ते पूर्वपक्ष बोललं त्याचाच थोडासा अनुवाद करतात. सुख तो काय म्हणला होता? आता आठवा. सुख दुःख कोणाकोणाला विषय होत नाही? तिघाला. एक अंतकरण, दोन वृत्ती, आणि तीन ज्ञानेंद्रिय. तिघालाही सुख दुःख विषय होत नाही. कोणाच्या मते? पूर्वपक्षाच्या मते. बरं, हे बरोबर वाटलं की नाही आपल्याला? बरोबर वाटलं. कारण सुख दुःख अंतकरणाला का विषय होत नाही? जे ज्या स्वरूप असतं त्याला विषय होते, त्याला विषय होत नाही म्हणून. सुख दुःख इंद्रियाला काय विषय होत नाही? ज्ञानेंद्रियाला सगळे बहिर्मुख आहेत म्हणून. आणि वृत्तीला काय विषय होत नाही? अति सामिप्यात हा दोष आहे म्हणून. पण हे बोलणं त्याचं पूर्ण बरोबर नाही. इथे आपल्याला इथे येऊन थांबायचं. हे सिद्धांताचं बोलणं काय नाही? पूर्ण बरोबर नाही. सुख दुःख अंतकरण वृत्तीला विषय होत नाही हे म्हणणं बरोबर नाही. ज्या घरात आपण राहतो त्या घरात किती सदस्य आहे माहिती नाही, असं होईल का? ज्या घरात आपण ज्या संस्थेत राहतो, आपल्या पाठात राहतो, आपल्या पाठाचे विद्यार्थी किती आहेत? आता एखाद्याला नसेलच अभ्यास, पण मग तो काही नाही अंदाजच देऊ शकत नाही, असंही काही आहे का? काही ना काही 4-2 इकडे तिकडे होईल, पण तो अंदाज देऊ शकेल ना. मग वृत्ती कुठे राहते? अंतकरण रूपी घरात राहते. मग त्या अंतकरण रूपी घरात राहणारे सदस्य कोण? सुखी दुःख आहे ना. मग ते सुख किती प्रकारचं, दुःख प्रकार किती प्रकारचं, अनेक दुःखी सांगू मी किती. त्याच्यात थोडस इकडे तिकडे होईल, पण तिला ज्ञानच होणार नाही असं होईल का? होऊ शकतं. कारण ज्या घरातलं जो राहतो त्याला तिथलं माहिती राहणारच ना. मग अंतकरणाचीच वृत्ती आहे, तर अंतकरणामध्ये राहणाऱ्या सुख दुःखाला अंतकरण वृत्ती जाणणार नाही का? जाणणार. कधी जाणणार? तर अंतकरणाचा सुख दुःख रूप परिणाम होतो. सुख दुःखाच्या परिणामाला ती अंतकरण वृत्ती काय करते? विषय करते. म्हणजे काय घडतं? तर पुढे येणार आपल्याला 4थ्या तरंगात बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. ते अंतकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो. आणि मग अंतकरणाची वृत्ती त्या सुख दुःखाच्या आकार होते. आणि सुख दुःखाच्या ठिकाणचा असणारा अज्ञानाचा आवरण वृत्ती घालवते. आणि अनावृत्त झालेला सुख दुःखाचा प्रकाश वृत्तीच चिदाभास करतो. आणि मग आपल्याला ज्ञान होतं अहम सुखी अहम दुःखी. बरं, जाऊ द्या. अंतकरण वृत्तीला जर कळालंच नसतं तर सुख दुःख आपल्याला कळालंच नाही पाहिजे.
आहे ना. भले अंतःकरण वृत्ती जड आहे, तिला कसं कळेल? तर ती जड आहे तिला कसं कळेल, पण ती चेतनाच्या अधिष्ठानावर आहे ना. कोणाच्या अधिष्ठानावर आहे? ती साक्षीच्या अधिष्ठानावर आहे. साक्षीच्या अधिष्ठानावरच अंतःकरण आहे. मग अंतःकरण साक्षीच्या अधिष्ठानावर असल्यामुळे चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करतं, तर वृत्ती त्याचीच असल्यामुळे ती करणार नाही का? मग वृत्तीला सुद्धा सुखदुःखाचं ज्ञान होईल का? होणार नाही. आता होईल. कोणत्या जड वृत्तीला का चैतन्याचं सहाय्य घेतलेल्या वृत्तीला? चैतन्याचं सहाय्य घेतलेल्या वृत्तीला कोणाचं ज्ञान होऊ शकतं? सुखदुःखाचं ज्ञान होऊ शकतं. मग ते नानात्व कोणाचं आहे? वृत्तीचं आहे, कोणाचं नाही, साक्षीचं नाही. मग साक्षी किती आहे? म्हणजे हे दोन प्रकाराने पटवून देतात. एक तर साक्षीचा भेद औपाधिक आहे, आणि साक्षीचा भेद औपाधिक असल्यामुळे तत्वता भेद नसल्यामुळे साक्षी किती आहे? एकच आहे. आणि एका साक्षीची एका ब्रह्माशी ऐकायला हरकत नाही. हे कसं पटवून दिलं? पहिले औपाधिक आहे या रूपाने, उपाधी विशेषणाचे स्वरूप घेऊन. आणि दुसरा असं सांगतात का, साक्षी जरी सुखदुःख जाणतो तरी साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ साक्षात सुखदुःख साक्षी जाणतो असा नाही. मग कसा जाणतो? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा जाणतो. अंतःकरण वृत्ती रूपी उपाधी घेऊन त्याच्या द्वारा जाणतो. इलेक्ट्रिक पॉवर प्रकाश देते पण बल्बच्या द्वारा, इलेक्ट्रिक पॉवर गारवा देते फॅनच्या द्वारा, इलेक्ट्रिक पॉवर वक्त्याचा आवाज वाढवते साऊंड सिस्टीमच्या द्वारा, इलेक्ट्रिक पॉवर शेंगदाण्याचं कूट करते मिक्सरच्या द्वारा. म्हणजे काहीतरी द्वारा उपकरण वापरल्याशिवाय ती करते का? तीच करते, त्याच्या वाचून होत नाही. पण उपकरण मध्ये घेतल्याशिवाय होत नाही. तसं साक्षीच प्रकाशन करतो. कोणाचं? सुखदुःखादी पदार्थाचं. पण कोणाच्या द्वारा? वृत्तीच्या द्वारा, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा. पण वृत्तीला सुखदुःखाचं ज्ञान होणार काही नाही. पण आता हे बरोबर, तुमचा अतिसामिप्यात दोष असल्यामुळे होत नाही. पण अतिसामिप्यात आहे, पण असं बाजूला काढलं तर दिसतं ना. अतिसामिप्यात आहे म्हणून कळत नाही, पण तेच काजळ थोडं बाजूला घेतलं तर दिसेल की नाही, आहे ना. तसं अंतःकरण वृत्ती अंतःकरण स्थित सुखदुःखाला जाणत नाही. पण अंतःकरणाचाच परिणाम सुखदुःख रूप झाला तर त्यावेळेला ती त्याचं प्रकाशन करेल की नाही? त्यावेळेला ती त्याचं प्रकाशन करेल. कोणाचं? सुखदुःखाचं. कोण? अंतःकरण वृत्ती. असं आता बोलतात. पंक्तीमध्ये अधिक स्पष्ट होईल बघा. आता सुखदुःखाधिकही ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय नाहीत असे कोणाचे म्हणणे होते? पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. आता त्याच्यात त्याचं बरोबर काय काय बघा. आता त्यात ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणास विषय करीत, आपलं ज्ञानेंद्रिय अंतःकरणाला विषय करत नाही. ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आहे ना. चक्षुरेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, रसनेंद्रिय, त्वगेंद्रिय ही 5 ज्ञानेंद्रिय कोणाला विषय करत नाही? अंतःकरणाला विषय करत नाही. आणि अंतःकरणालाच करत नाही म्हटल्याच्या नंतर अंतःकरण स्थित सुखदुःखाला ती करत नाही. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. का करत नाही? तर ती बहिर्मुख आहेत म्हणून. हे बरोबर आहे. पूर्व पक्षाचे हे बोलणं काय आहे? अगदी बरोबर आहे. बघा, त्यात ज्ञानेंद्रिय अंतःकरणास विषय करत नाहीत हे म्हणणे बरोबर आहे. पण तो काय म्हटला? तो कोण विषय करत नाही? वृत्तीही करत नाही. अंतःकरण वृत्ती सुद्धा सुखदुःखाला विषय करत नाही असं कोणाचं मत होतं? पूर्व पक्षाचं. पण हे मत पूर्व पक्षाचं पूर्णतः बरोबर नाही. काही अंशात बरोबर आहे. अतिसामिप्यात दोषाला विषय करणार नाही, अतिदूरत्वात दोषाला विषय करणार नाही, इंद्रिय घातात दोषाला विषय करणार नाही. आणखी काय काय पाहिलं होते आपण? अतिदूरत्वात, अतिसामिप्यात, इंद्रिय घातात, म्हणून अवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभावात, समानाभिहाराच, हे सगळे सांख्यकारिकेमध्ये दिलेले दोष आहे. असा कुठलाही दोष आला तर वृत्ती सुखदुःखाला विषय करणार नाही. पण दोष नसेल त्यावेळेला विषय करेल, है ना. साधा उदाहरण आहे, जावाई बासुंदी खात नाही. का खात नाही? का खातही नाही, पाहतही नाही? खातोही पाहतोय, पण आता खातही नाही पाहतही नाही. का? दोष आहे म्हणून, कारण त्याच्यात तूप पडलेलं आहे म्हणून, आहे ना. पण बिना तुपाची जर बासुंदी असेल तर जावई सोडेल का? नाही. मग मागची पुढची वसुली, आहे ना. तसाच पद्धतीची वृत्ती, दोष आला तर जाणत नाही. कोणाला? अंतःकरण स्थित सुखदुःखाला. पण मग तो दोष जर निवृत्त झाला तर जाणेल की नाही? जाणेल. तेच सांगतात बघा. पण वृत्ती सुखदुःखांना विषय करत नाही म्हणून सुखदुःखे कशी आहेत? साक्षी भाष्य आहेत. आता बघा, त्याने अर्थ केला होता ना साक्षात. सिद्धांती काय बोलतात बघा. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः, आलं का? साक्षी स्वतः म्हणजे साक्षात, साक्षी स्वतः सुखदुःखे जाणतो असा या वाक्याचा काय नाही? अर्थ नाही. तर अंतःकरणाचा परिणाम सुखदुःख रूप होतो. आता इथे पुन्हा परिणाम शब्द आला आपल्याला, तो 4थ्या तरंगात स्पष्ट होणार आहे. परिणाम कशाला म्हणतात? पूर्व अवस्था अपरित्यज्य अवस्थांतर भानम परिणाम अशी तर्कसंग्रह ग्रंथामध्ये परिणामाची व्याख्या केली आहे. आणि विचारसागरामध्ये 4थ्या तरंगामध्ये मला वाटतं जवळपास 8वा परिच्छेद असावा, तिथे परिणामाची व्याख्या केली आहे. उपादानाच्या समान स्वभावाने आणि अन्यथा रूप त्याला परिणाम असं म्हणतात. हे कळण्याकरता उदाहरण दिलेले दुधाचं दही. तो काय दुधाचं दही आहे? काय परिणाम आहे? दुधाचा परिणाम कोण झाला? दही.
मग समान स्वभावाने आणण्यात रूप. मग दूध कसं असतं? पांढरं. दही कसं असतं? पिवळं. हा, पांढराच. मग बरोबर आहे, तुम्ही पाहिलेलं पण आहे. सहज बरं का, काय असं काय म्हणजे तुम्हाला काय लयच येड्याने करतात असं असं समजू नका. आहे का, आहे का? दूध दूध कसं आहे? पांढरं. आणि दही कसं आहे? पांढरं. बरं, दूध कोणत्या सत्तेतलं? व्यावहारिक सत्तेतलं. आणि दही सुद्धा व्यावहारिक सत्तेतलं. मग या दोन्हीमध्ये व्यावहारिकत्व आणि श्वेतत्व, पांढरेपणा, हा त्यांच्यातला समान स्वभाव आहे. आणि अन्नात रूप काय? दूध दिसायला कसं असतं? द्रवरूप. दही असतं घनरूप. दूध कसं असतं पुन्हा? मधुर. पायपा दूध पवित्र आणि गोड, माऊली म्हणतात ना, ते मधुर असतं. दही आंबट असतं, आहे ना. म्हणजे हे त्यांच्यातलं काय झालं? अन्नाचा रूप. म्हणून दुधाचा परिणाम कोण आहे? दही. तसा सुखदुःखाचा परिणाम आपला अंतःकरणाचा परिणाम कोण? सुखदुःख. अनुकूल घटना घडल्या का अंतःकरणाचा परिणाम काय होतो? मधुर होतो, म्हणजे सुखरूप होतो, आहे ना. आणि प्रतिकूल घटना घडल्या का अंतःकरण, लोक म्हणतात ना, लयच आंबट झाला सास, असं म्हणतात आहे आपल्यात बघा. म्हणजे किती आपली संस्कृती दडलेली, त्याच्या सुद्धा परिणाम पाहिलेला आहे की नाही. मग त्यावेळेला अंतःकरणाचा परिणाम कसा होतो? जर आंबट होतो म्हणजे दुःखरूप होतो. मग अंतःकरणाचा परिणाम ज्या वेळेला सुख दुःख रूप होतो, त्यावेळेला त्याचं प्रकाशन कोण करतो? साक्षीच. पण कोणाच्या द्वारा? वृत्तीच्या द्वारा. म्हणून वृत्तीला सुख दुःखाचं ज्ञान होतं की नाही? होतं. कसं बघा, ते म्हणतात, या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः सुख दुःखे जाणतो असा नाही. मग तर अंतःकरणाचा परिणाम कसा होतो? सुख दुःख रूप होतो. अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो. तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखाला जाणते. मग अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखाला जाणते का नाही हो? कोणती जाणते? अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती जाणते. म्हणजे अंतःकरणाच्या अनेक वृत्ती आहे. विषयरूप वृत्ती आहे, ज्ञानरूप वृत्ती आहे ना. वृत्ती एक नाही ना, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालट तिरंग, धरू जाता संगत होतो होय बाधक. मग अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा एक परिणाम काय झाला? सुख दुःख रूप. आणि दुसरा परिणाम काय झाला? ज्ञानरूप. आणि मग ती ज्ञानरूप जी वृत्ती आहे ना, त्या अंतःकरणाचा पहिला जो सुख दुःख रूप परिणाम आहे, त्याचं काय करते? साक्षीच्या सत्तेने त्याचं प्रकाशन करते, त्याचं ज्ञान करून देते. म्हणजे त्याच्या ठिकाणचा असणारा अज्ञानाचा आवरण ती भंग करते. म्हणजे अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो. आणि त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीच सुख दुःखाला काय करते? जाणते. मग अंतःकरण वृत्तीच जाणते, पण कोणाच्या प्रकाशाच्या द्वारा? साक्षीच्या प्रकाशाच्या द्वारा. मग साक्षीच जाणतो की नाही? हो. साक्षी भाष्य आहे म्हणणं हेही बरोबर आहे, आणि वृत्ती प्रकाशन करते म्हणणं हेही बरोबर आहे. साक्षात प्रकाशन करते म्हणलं तर वृत्ती करते, आणि परंपरेने करतो म्हणलं तर साक्षी करतो. कारण साक्षीच्या प्रकाशन सत्ता घेऊनच वृत्ती काय करते? सुख दुःखाचं प्रकाशन करते. म्हणून नानात्व कोणाचं नाही? साक्षीच नाही. आणि नानात्व कोणाचं आहे? वृत्तीचं आहे. कोणाचं नानात्व कोणावर आरोपित करू नये? वृत्तीचं नानात्व साक्षीवर आरोपित करू नये. म्हणून साक्षी किती आहे? एकच आहे. ब्रह्म किती आहे? एकच आहे. म्हणून आमच्या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य हा विषय सिद्ध नाही काय? सिद्धच आहे, सिद्धच आहे. बघा, अशा साक्षी भाष्य पदाचा अर्थ आहे. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. उदाहरण द्या. मग ते मागचं दिलेलं उदाहरण पुन्हा आपल्याला आठवण करून देतात. जशी केवळ राजसत्ता कोणाची नियमन करत नाही. केवळ राजसत्ता कोणाचं नियमन करते? कोणाचंच नियमन करत नाही. राजसत्ता आहे दिल्लीत विधानसभेत, आहे ना. आणि तिला जर म्हटलं तालुक्याचं नियमन करा, आपल्या गावाचं नियमन करा, मग सरपंच द्यावा लागतो. तालुक्याचं नियमन करा, मग आमदार. जिल्ह्याचं नियमन करा, खासदार. राज्याचं नियमन करा, मंत्री, मुख्यमंत्री. देशाचं नियमन करा, पंतप्रधान. आपल्याला तर 3 द्यावे लागले तरी नियमन व्हायला, आहे ना. आहे की नाही आपल्याकडे? आता सिस्टम स्पष्ट आहे की नाही? किती मुख्यमंत्री आपल्याकडे सध्याला? मुख्यमंत्री 1 आणि 2 झाले ना, तरी नियमन आहे का व्यवस्थित? मग बघा बरं, म्हणजे राजसत्तेला जर नियमन करायचं म्हणलं तर चेतन व्यक्ती द्यावा लागला. चेतन व्यक्तीशिवाय ती नियमन करू शकत नाही. तसं साक्षीला प्रकाशन करायचं म्हणलं तर नियमन द्यावं लागतं. कोणाच्या माध्यमातून? वृत्तीच्या माध्यमातून. कोणाशिवाय तो प्रकाशन करू शकत नाही? वृत्तीशिवाय साक्षी प्रकाशन करू शकत नाही. म्हणून म्हणतात, जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही, नियमन करण्यास कोण्यातरी व्यक्तीचा स्वीकार करावाच लागतो, आहे ना. न्याय द्यायचा म्हणला राजसत्ता देते, पण कोणाच्या माध्यमातून? न्यायाधीशाच्या माध्यमातून, म्हणजे व्यक्तीच्या माध्यमातून, आहे ना. आरोपी पकडायचा म्हणला तर राजसत्ताच पकडते. कोणाच्या माध्यमातून? पोलिसाच्या माध्यमातून, आहे ना. एखाद्याने नियम मोडला तर त्याला दंड टाकायचा म्हणला तर पोलीस टाकतो, आहे ना. पण मग ते सुद्धा करून करते, राजसत्ताच करते, पण कोणाच्या माध्यमातून? त्या पोलीसच्या माध्यमातून. त्या पोलिसावर सुद्धा नियमन ठेवावं लागतं, ती राजसत्ताच करते. कोणाच्या माध्यमातून?
वरिष्ठ अधिकारी, पण त्याचं काय नाव बिव सांगा की राव. जिल्हा अधिकारी, बरं, जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून. आता आपल्याला तरी माहिती नाही त्यातलं, ज्याचा तो अभ्यास असला तरी सांगितलं पाहिजे पटकन. आणि त्या जिल्हा अधिकाऱ्यावर सुद्धा आहे ना, जिल्हा अधिकाऱ्याचं तरी नियमनच करावं लागतं. तेही कधी कधी येड्यावानी करावं लागले का त्यांच्यावर नियमन टाकावं लागतं. मग त्याच्या खासदार ठीक आहे, मग आता कृष्ण महाराज म्हणतात तसं. आता मलाच माहिती नाही, मग मी काय करणार. पण ते दृष्टांत काही पूर्ण अंगाने आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला सिद्धांत कळाला म्हणजे बरे झालं, बाकी त्याच्यातून काय. बघा त्याप्रमाणे नाही, खरं तर हाही अभ्यास पाहिजे. आपण आपल्या ज्या राज्यात म्हणतो तो म्हटलं तो अभ्यास पाहिजे आपला. तेवढ्या बाबतीत आपण जरा अजून कमी आहे. पण आपलं मूल अज्ञान गेलं पाहिजे. तुला अज्ञानाचं काही नाही. तुला अज्ञान किती घालवायचा प्रयत्न केला आणि कोट्यवधी ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त झालं, आणि तुला अज्ञान घालवायचा प्रयत्न केला तर वरकड कोठे काही एक आहे एक नाही, हे मरेपर्यंत संपणार नाही. कारण वकिलीचं ज्ञान झालं तर मग पुन्हा ते डॉक्टरकीचं नाही, डॉक्टरकीचं असलं तर आणखी कुठलं नाही, म्हणजे आहेच ना असं. पण हे मूल अज्ञान जर गेलं नाही, ते किती असलं तर मग माऊली म्हणतात बघा, मोरांगी पिशे बहु असती डोळसे, पर एकले ज्ञान दृष्टी नसे तैसे ते गा. आहे ना, म्हणजे ही दृष्टी आपली महत्वाची आहे, जी आपल्याला माऊली देतात, निश्चलदासजी देतात, जगद्गुरु तुकोबराय देतात. आणि त्याच्यामुळे तर मोठा केवढाही मोठा न्यायाधीश असला तरी तोही बिचारा खरा सश्रद्धा अंतकरणाचा असेल आणि त्याला वाटेल खरं बाकी सगळं आपल्याला कळालं, पण जे कळायला पाहिजे ते नाही कळालं, आणि असं कळून घेण्याची त्याला इच्छा वाटेल, त्यावेळेला कोणाला शरण यावं लागेल? त्याला आपल्यालाच यावं लागेल, आहे ना. फक्त आपण पहिले ते कमवलं तर ठीक आहे, नाही तर आपल्याकडेच ते नसेल, आडातच नसेल तर पोऱ्यात येईल कुठून. त्याकरता ते आपण पहिले कमवलं गेलं पाहिजे. बाबा म्हणत असतात, जगातला किती मोठा विद्वान, किती मोठा पंडित, किती मोठा जगातला कसल्यातला कशाही असला तरी त्याला ज्या वेळेला खरं कळून घ्यावं असं वाटेल, ते गिऱ्हाईक आपला असेल. ते गिऱ्हाईक कोणाचं असेल? आपला असेल. त्याला लोटांगण मोकळं पटांगण बघून आपल्यालाच घालावं लागेल, पर्यायच नाही त्याला, पर्यायच नाही. पण त्या दिवशी ते आपल्याकडे पहिलं असलं पाहिजे. कारण आपली इतकी समर्थाची लेकरं आहोत, आपल्याकडे इतकं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला ते समर्थाची पोटी आणि आम्ही जन्मलो करंटी असं होता कामा नाही. आपण समर्थाचे आहोत ना, आपणही समर्थासारखं वागलं पाहिजे. त्याच्याकरता ते सामर्थ्य आपण पहिले संपादन केलं पाहिजे, आहे ना. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशी बळ रेडा बोले. बघा बरं, हे असं ते विषयांतर नको जास्त, तुम्ही पुन्हा रागवाल. कुठपर्यंत आलो होतो? वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःखे जाणत नाही. उदाहरण देतात, जशी केवळ राजसत्ता कोणाचे नियमन करत नाही, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. म्हणजे आपण अगदी सरपंचापासून पंतप्रधानापर्यंत पाहिलं, राजसत्ताच सर्वांचं नियमन करते, पण कुठल्या तरी व्यक्तीचा स्वीकार केल्याशिवाय नाही. तसं साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करतो. इथे व्यक्ती कोण घ्यायची? वृत्तीरूपी व्यक्तीशिवाय. मग साक्षी प्रमातृ भाष्याचं प्रकाशन करतो का साक्षी भाष्याचं करतो? दोघांचंही करतो. पण प्रमातृ भाष्याचं प्रकाशन करतो त्यावेळेला कोणत्या वृत्तीचं सहाय्य घेतो? अंतकरण वृत्तीचं. आणि साक्षी भाष्याचं करतो त्यावेळेला अविद्या वृत्तीचं सहाय्य घेतो. कोण? साक्षी. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी, त्यास वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे काय नाही, शक्य नाही. उदाहरण द्या. उदाहरण देतात, आकाशाचे ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य हे दोन्ही प्रतीत होतं की नाही? म्हणजे घटाकाशाच्या ठिकाणी घटाकाश नाव आलं की नाही, आणि नंतर आकाशाच्या ठिकाणी म्हणजे आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे पोकळी, त्या पोकळीच्या ठिकाणी घटाकाश नावही आलं. आणि जलग्रहण हे कार्यही घडलं, पण कशा वाचून नाही घडलंय? घटरूपी उपाधी वाचून घडलं नाही. म्हणजे घटरूपी उपाधीच नसती, स्वीकार केला नसता तर आकाशाच्या ठिकाणी घटाकाश नाव आलं असतं का? नाही. जलग्रहण कार्य तरी झालं असतं का? नाही. तसं साक्षी नाव तरी झालं असतं का? आणि सुख दुःखाचं ग्रहण म्हणजे प्रकाशन हा व्यवहार तरी घडला असता का? नाही. दोन्ही व्यवहार घडला की नाही? घडला. कोणाच ठिकाणी? आकाशा स्थानी असणारा साक्षीच ठिकाणी. पण तो कोणत्या घटीत कोण घ्यायचा? अंतकरण रूपी वृत्ती. या वृत्तीरूपी उपाधीमुळे साक्षी चैतन्य रूपी आकाशाच्या ठिकाणी सुखदुःखाचं ग्रहण म्हणजे अंतकरणाचे धर्म माना आणि त्याचं प्रकाशन वृत्तीच्या द्वारा हे घडणार नाही. कोणत्या उपाधीचा स्वीकार केल्या वाचून? अंतकरण वृत्तीचा उपाधी स्वीकार केल्या वाचून. ते घटाच्या उपाधीनेच होते. काय? घटाकाशे नाव आणि जलग्रहण रूप कार्य आकाशाच्या ठिकाणी कोणामुळे घडलं? अरे बाप, असं का बरं तुम्ही एवढं मौन धरलं? मौन का धरले सांगा पांडुरंगा. हा, आकाशाच्या ठिकाणी जलग्रहण रूपी कार्य आणि घटकाश संज्ञा कशामुळे आली? घटरूपी उपाधीमुळे आली. तसं चैतन्याच्या ठिकाणी, ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी साक्षी संज्ञा
आणि सुखदुःखाचं प्रकाशन हा दोन्ही प्रकारचा व्यवहार कोणामुळे घडला? अंतकरण वृत्तीरूपी उपाधीमुळे घडला. बघा, घट उपाधी वाचून घटाकाशी नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. कोणाच्या ठिकाणी? चैतन्याच्या ठिकाणी, साक्षीच्या ठिकाणी आहे ना. म्हणजे चैतन्य म्हणा, साक्षी म्हणा. आणि त्याचप्रमाणे चैतन्यास म्हणजे ब्रह्मचैतन्यास साक्षी हे नाव आणि सुख दुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन. सुख दुःख म्हणजे अधर्म झाले आणि अंतकरण धर्मी झालं, म्हणजे धर्मधर्मी दोघांचंही प्रकाशन. आणि साक्षी हे नाव कोणाच्या ठिकाणी? ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी. कोणा वाचून नाही? अंतकरण उपाधी वाचून नाही. तुम्ही पंक्ती बारकाव्याने बघत नाही काय की बोललं पाहिजे सगळ्यांनी. बघा, बाबा काय म्हणत असतात, पाठ काय असतो? कीर्तन प्रवचन वेगळं, कथा वेगळी आणि पाठ वेगळा. कीर्तन प्रवचनामध्ये वक्ता एकटाच बोलत राहतो, श्रोते ऐकत राहतात, बरीचशी झोपतच राहतात, हा प्रकार चालू राहतो. पण आपलं हे कीर्तन नाही, आपलं हे कथाही नाही, आपला हा पाठ आहे. बरोबर की नाही? बरं, त्याच्यात पुन्हा सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे गुरुबंधू एकत्र येऊन चर्चा करतोय. खरं आपला पाठ म्हणजे एकानेच बोलायचं आणि एकाने ऐकायचं नाही, आपल्या एक प्रकारची चर्चा सत्र आहे. मग याच्यामध्ये प्रत्येकानेच बोललं पाहिजे आणि प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा पाठ कोणा करताय? माझ्याच करताय, मीच एकटा ऐकणार आहे, बाकी ते कोणीच ऐकणार नाही, असं प्रत्येकाला वाटलं तर प्रत्येक प्रामाणिकपणाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रामाणिकपणाने आपण उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर चुकलं हुकलं पण आपल्या काहीतरी पदरी पडताना नेमकं काय कळालं नाही हे तरी आपल्याला कळतं की नाही त्यावेळेला. त्यामुळे आपण उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पाठ पद्धती अशी आहे खरं, म्हणजे ग्रंथ आपल्या आकलन होण्याकरता, आपल्याला ते रुचण्याकरता, पसण्याकरता, झेपण्याकरता, त्या चिंतनात आपण रंगून जाण्याकरता वक्ता 25% बोलला पाहिजे आणि श्रोता 75% बोलला पाहिजे. तर तो पाठ खरा, तो अंगी बांधला, तो आपल्याला कळतो आणि मग ते पुन्हा पुन्हा जास्त पिष्टपिष्ट न्याय करण्याची गरज नाही. पण आपण उलट करू, त्याच्यात आपण मागे बोललो 75% वक्ता बोलला, पण किमान 25% तरी श्रोत्यांनी बोललंच पाहिजे आणि मग तो आपल्याला आकलन होतो. नाही ते शब्द म्हणजे नुसते ऐकले ना तर मग बऱ्याच वेळेला ते निघून जातो विषय, पण आपल्याला लक्षात नंतर येतं काय काय चालतं, काय काय कळालं असं होऊन जातं. आणि मग ते नाही कळालं, मग ते मनुष्य हळूहळू मग काय होतं, त्याच्यात रस येत नाही. कळालं का माणसाला रस येतो, मग सोड वाटत नाही. आणि नाही कळालं का मग हळूहळू आंब्याला ते काय तुकोबऱ्याचं प्रमाण आले अशी मोहरा, काय ते मोहरा अशी फळे नाही आले काही गळती, असा प्रकार तो होतो. का बरं होतं? कारण ते आपल्याला मग त्या पुढं कारण हा ग्रंथ म्हणजे एक ताळेबद्ध पद्धती, गणिती पद्धती आहे. एक हातचा जरी सुटला तरी पूर्ण गणित हुकतं आणि एकदा ते लागत गेलं का सहज लागतं, मग त्याच्यात काहीच वाटत नाही, म्हणजे सहज ते लागून जातं. मग तसंच प्रकारे कळत कळत चाललं का मनुष्याला तितका आनंद अधिक येतो. आणि ते आज कळालं मग उद्या नाही आलं, उद्या पुन्हा थोडंसं नाही कळालं, मग आणखी ते कळण्यात कमी कमी प्रकार होतो आणि कमी कमी होत झालं का तो स्रोतच कमी होऊन जातो आहे ना. तर तसंही होतं कामा नाही. त्यामुळे आपण बोललं पाहिजे, एवढ्या करता बोललो, बाकी काय नाही. मग बघू आपण ह्या दृष्टांतापासून पुन्हा पहा. म्हणजे घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. कोणाच्या ठिकाणी? आकाशाच्या ठिकाणी. आकाशाच्या ठिकाणी म्हणजे महाकाशाच्या ठिकाणी काय घडणार नाही? त्याला घटाकाश नावही येणार नाही आणि जलग्रहण रूप कार्यही घडणार नाही. कोण नसेल तर? घट रूपी उपाधी नसेल तर. तसं ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नावही येणार नाही आणि सुख दुःखासहित अंतकरणाचं प्रकाशनाचा व्यवहार सुद्धा घडणार नाही. कोण उपाधी स्वीकारली नाही तर? अंतकरण वृत्ती रूपी उपाधी स्वीकारला नाही तर हे दोन्ही कार्य घडणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य साक्षी नाव आणि सुख दुःखादी सहित अंतकरणाचे प्रकाशन हे अंतकरण उपाधीनेच होते. आता इथे अंतकरण उपाधी, कारण अंतकरण उपाधीमुळेच सुख दुःखाचं प्रकाशनही घडलं अंतकरणासहित. बरोबर ना वरचं? हा, सुख दुःखादी सहित अंतकरणाचं प्रकाशन कोणामुळे घडलं? साक्षीमुळेच. पण कोण उपाधी लागला? अंतकरण उपाधी लागला. तसंच त्याला साक्षी नाव सुद्धा आलं कोणाला? चैतन्यालाच. पण कोणामुळे? अंतकरण आहे ना, अंतकरण उपाधीमुळे. अंतकरण उपाधीमुळे. अंतकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतकरणाचे सुख दुःखादी धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. उपाधी वाचून फक्त कोण चैतन्य प्रतीत येईल? व्यापक चैतन्य. जसं घट उपाधी वाचून महाकाशच प्रतीत येतं, तसं अंतकरण उपाधी वाचून केवळ व्यापक चैतन्यच प्रतीत होते म्हणजे जाणवते. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. साक्षी कसा आहे? ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीव ब्रह्म
जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा म्हणजे या नाम विचारसागर ग्रंथाचा विषय कसा आहे? सिद्ध आहे. मग सांगा बघू, जीव ब्रह्माचा ऐक्य हा विषय सिद्ध आहे का सिद्ध नाही? सिद्ध आहे ना. पण एखादा जर म्हणेल सिद्धही आहे सिद्धही नाही, तर हे बोलणं बरोबर नाही का? हे बोलणं बरोबर आहे. मग कधी सिद्ध आहे कधी सिद्ध नाही? वाच्यार्थाने पाहिलं तर जीव ब्रह्म ऐक्य हा विषय सिद्ध नाही, कारण विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून वाच्यार्थाने पाहिलं तर विषय सिद्ध नाही. आणि तो सिद्धांती सांगतात काय? सिद्धांती सांगतही नाही. पण लक्षार्थात पाहिलं तर ऐक्य होणं संभवनीय आहे. आणि मग जीव पदार्थ लक्षार्थ त्याचं नाव काय? विशेष्य विशेषण विशिष्ट यापैकी काय? विशेष्य. आणि विशेष्य कोण? साक्षी. आणि त्याचं कोणाशी ऐक्य आहे? ब्रह्माशी ऐक्य आहे. मग जीव ब्रह्म ऐक्य आमचा ग्रंथाचा विषय काय आहे? सिद्ध आहे. जसा जीव ब्रह्म ऐक्य ग्रंथाचा विषय आमचा सिद्ध आहे, तसंच आता प्रयोजन आपल्याला येत आहे. ते प्रयोजनाचा आपण उद्याच विचार करू, कारण आपला आता वेळही संपुष्टात आला. पण त्या प्रयोजनाबद्दल 1-2-3 वाक्य महत्वाचे आपण बोलू आणि आजचा पाठ आपण थांबू. तर प्रयोजन शब्दाचा अर्थ पहिल्या तरंगात काय पाहिला आपण? फल. प्रयोजन शब्दाचा अर्थ फल. बाबा म्हणत असतात आळंदीत प्रयोजन शब्दाचा अर्थ वेगळा आहे, खेड्यापाड्यात प्रयोजन शब्दाचा अर्थ वेगळा आहे, आणि विचारसागर ग्रंथात प्रयोजन शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे वेगळा म्हणजे आता आळंदीत प्रयोजन शब्दाचा अर्थ कालच द्वादच झाली, आपल्याला माहिती आहे. कारण कुठे मग 4-5 ठिकाणची एकदाच निमंत्रण आले ना, तर आपले गुरुबंधू म्हणतात तिकडे प्रयोजन काय नाही, इकडे प्रयोजन काय. म्हणजे तिकडे प्रयोजन वरण चपाती आहे म्हणले, इकडे श्रीखंडपुरी आहे, मग इकडे जाऊ. आणि नंतर कधी कधी कळलं तिकडे गुलाबजाम आहे आणि इकडे श्रीखंड आहे आणि तिकडे जिलेबी आहे. म्हणजे असं तिन्ही अटेंड करू आहे ना, थोडस इकडे थोडं तिकडे असं करून. म्हणजे प्रयोजनाशिवाय आपली प्रवृत्ती होत नाही. प्रयोजन अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते, असा प्रयोजन शब्दाचा अर्थ आपल्या अलंकापूर नगरीमध्ये विनोदाने घ्या पण केला जातो प्राय. आणि प्रयोजन शब्दाचा अर्थ व्यवहारात खेड्यापाड्यात ते बोलतात, तुम्ही इकडे आला काय प्रयोजन? प्रयोजन शब्दाचा अर्थ काय कारण, काय हेतू, अशा अर्थाने ते प्रयोजन शब्दाचा अर्थ. बघा तुम्ही आपल्या गावाकडे बऱ्याच वेळेस आपण गेलो ना, ते एकमेकाला म्हणतात का हो तुम्ही आले काय प्रयोजन, असं बोलून जातात. मग ते प्रयोजन शब्दाचा अर्थ काय करतात? कारण करतात, हेतू करतात. पण वेदांतामध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे फल. प्रयोजन शब्दाचा अर्थ काय? फल. आणि त्या प्रयोजनामध्ये 2 अंश असतात, एक परमप्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. मी काय म्हटलो, तुम्ही उत्तर तुमचं चुकीचं नाही पण पूर्ण बरोबर नाही. प्रयोजनामध्ये 2 अंश असतात असं मी आहे, प्रयोजनामध्ये 2 प्रकार असं नाही बोललो, ठीक ना. मग प्रयोजनामध्ये 2 प्रकार म्हटलं तर महाराजांचं उत्तर बरोबर आहे. एक अवांतर प्रयोजन आणि दुसरं परमप्रयोजन. आणि मग आता त्या परमप्रयोजनात 2 अंश असतात. एक आता बोला, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे काय या ग्रंथाचं प्रयोजन आहे. आणि जीव ब्रह्मज्ञान हा या ग्रंथाचं काय आहे? विषय आहे का प्रयोजन आहे? दोन्ही आहे ना, दोन्ही आहे. ग्रंथ विषयी आहे आणि प्रयोजन आहे. पण प्रयोजन म्हटलं तर फक्त कोणतं आहे? अवांतर प्रयोजन आहे. आणि मोक्ष हा या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. पण मग आता पूर्व पक्ष बोलतो तुमचं हे प्रयोजन सुद्धा सिद्ध नाही. तुमच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हे प्रयोजन आहे. या प्रयोजनाची असिद्धी पहिल्या तरंगात सुद्धा केली. तिथे किती प्रकाराने केली? 2 प्रकाराने केली. पहिला प्रकार काय होता? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणता आणि परमानंदाची प्राप्ती म्हणता. बघा बरं का थोडक्यात आठवून. मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती असं तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन सांगता, पण तत्वतः शास्त्राने जीवात स्वरूप कसं वर्णन केलंय? सच्चिदानंद रूप केलंय. मग दुःख त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे का? तत्वतः नाहीच आहे. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारो हा डगरू आलाच की. सूर्याच्या ठिकाणी अंधकार जसा नाहीच आहे, तसं स्वरूपाच्या ठिकाणी दुःख तत्वतः नाहीच. मग नाहीच तर त्याची निवृत्ती करणार काय? कशी निवृत्ती करणार आहे ना? किंवा रज्जू ते दृष्टांत दिला होता, रज्जूच्या ठिकाणी सर्प नाहीच आहे, ते त्याची निवृत्ती करणार काय? आणि मग तसंच परमानंद हे जीवाचं स्वरूपच आहे. जसं सूर्याला प्रकाश आणून लावा लागतो का त्याच्या ठिकाणी स्वरूपाचं आहे, त्याचं प्रकाश हे स्वरूपच आहे. मग तसं आनंद हे आपलं काय स्वरूपच आहे. मग त्याची प्राप्ती करणार काय आहे ना? म्हणजे नित्य निवृत्ताची निवृत्ती, नित्य प्राप्ताची प्राप्ती कशी संभवेल अशी शंका होती कोणाची? पूर्व पक्षाची. कितव्या तरंगात? पहिल्या तरंगात. काय उत्तर दिलं होतं त्याचं? ते पहिल्या तरंगात दिलं होतं. आता दुसरा तरंग चालला, पहिल्या तरंगातलं कशाला विचारता? तुम्ही काय वेडे आहात का? आहे ना, असं तुम्ही म्हणाल. असा एक शब्द आहे का त्याच्यामुळे व्यवहार घडायला हरकत नाही. कोणीच नाही. परीक्षा झाली का आपली पहिल्या तरंगाची? नाही. मग इतके लवकर कसं विसरून झालेलं? अजून परीक्षा सुद्धा झाली नाही म्हणल्याच्या नंतर मध्यंतरी
बस. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला का नित्य प्राप्त ठिकाणी प्राप्तीचा, नित्य निवृत्त ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडतो. मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला. सुवर्ण कंकण त्याच्या हातातच होतं, पण त्याला भ्रम झाला, ते कुठंतरी आहे ना. मग एका आप्ताने सांगितलं, बाबा जे हरवलं म्हणतोस ते तुझ्या हातातच आहे. लगेच तो म्हटला सापडलं. हरवलं नेलं कुठं होतं. त्यावेळेला आपण ओवी पाहिली होती, कौने को भ्रमलेपणे मी तो नवेगात चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंद अंत करणे घेऊन ठाकी. आणि रज्जू ठिकाणी सर्प नित्य निवृत्तच आहे, त्याची काय निवृत्ती करायची. पण मध्यंतरी सर्प आहे असा भ्रम झाला ना, मग निवृत्त ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार सुद्धा घडला. हे एक उत्तर दिलं होतं. म्हणजे मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केला, नित्य प्राप्त ठिकाणी प्राप्तीचा, नित्य निवृत्त ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडायला हरकत नाही. आणि दुसरं म्हणले तर तुमचं मोक्षामध्ये किती अंश? 2 अंश. बोला एकदा. एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, दुसरा परमानंदाची प्राप्ती. मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. निवृत्ती म्हणजे अभाव आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव. आणि भाव अभाव विरोधी धर्म एका मोक्षरूपी अधिकरणात एकत्र राहीलच कशी? कारण रात्र आणि प्रकाश एकत्र राहतो, शत्रू आणि मित्र एकत्र राहतात नाही, है ना. बालपण आणि तरुणपण एकत्र राहतं नाही. मग तसं भाव आणि अभाव एकत्र राहील कसे? तुमचा मोक्ष तर भावाभावरूप झाला असं कोण बोलला? पूर्वपक्ष. त्यावेळेला मोक्ष भावाभावरूप सिद्ध झाला का केवळ भावरूप? केवळ भावरूप. कारण तिथे निवृत्ती कशात नाही? उपादानात नाही. कशी नाही? लयरूप नाही. कशाच्या अंगाने नाही? क्रियेच्या अंगाने नाही. मग कशी निवृत्ती आहे? ती आत्यंतिक आहे. कशाच्या अंगाने आहे? ज्ञानाच्या अंगाने आहे. कशात आहे? अधिष्ठानात आहे. आणि अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे. म्हणून आमचा मोक्ष कसा नाही? भावरूप नाही, केवळ कसा आहे? भावरूप आहे. असा विचार आपण पहिल्या तरंगात केला. त्याबद्दल पुन्हा काही पूर्वपक्षी इथे शंका आणि उत्तर येतं, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.